आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आरपीआय पक्षाचे कल्याण शहर अध्यक्ष संजयजी जाधव साहेब. सर, तुमचं आमच्या मुलाखतीमध्ये स्वागत आहे. थँक्यू, धन्यवाद. आज आरक्षणाचा मुद्दा सर्वच ठिकाणी दिसून येत आहे, यावरती आपलं काय मत आहे? आरक्षण हे सर्व समाजाचा अधिकार आहे. कारण ज्यावेळी एखादा देश प्रगती करतो त्यावेळी सर्व समाजातले घटक किंवा सर्व समाज प्रगती करतो असं नाही. त्यामुळे जे काय इकॉनॉमिकल बॅकवर्ड आहेत त्यांना आरक्षण मिळणं ही आजच्या काळाची गरज आहे. कारण हे जग एवढं फास्ट पुढे जात आहे, त्याच्याबरोबर जायचं असेल तर ते इकॉनॉमिकल बॅकवर्डनं बरोबर घेऊनच आपल्याला जावं लागेल. त्यामुळं कुठल्याही समाजातील किंवा धर्मातील लोक असतात, त्यांचं आरक्षण हे त्यांच्या आर्थिक प्रगतीवर लागलं पाहिजे आणि तो सगळ्यांना अधिकार आहे. कारण शिक्षण ही समाजाची मूलभूत गरज आहे आणि त्यामुळे मुलं हे घडतात, विद्यार्थी घडतात, या देशाचं भविष्य घडतं. त्यामुळे जर एखादी कम्युनिटी जरी वरच्या वर्गाची असली आणि त्यांचा जर आर्थिक निकष जर कमी असेल तर त्यांना देखील आरक्षण हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. आज कल्याण डोंबिवलीमध्ये आरपीआय पक्षांच्या कार्यकर्त्यांची संख्या अधिक आहे, पण तरीही मित्र पक्ष तुम्हाला विश्वासात घेत नाहीयेत, अशी तुमच्या पक्षामध्ये नाराजगी आहे का? नाराजगी असं आहे की आता जवळजवळ सगळेच पक्ष झाले आहेत. आता युतीमध्ये करताना आठवले साहेब हे बीजेपी बरोबर आहेत आणि आमच्या बरोबर शिंदे गट देखील आहे आणि अजित पवार गट देखील आहे. सरकार आमचं आहे, परंतु कामं करताना किंवा विकास निधीचा ज्यावेळी प्रश्न येतो किंवा एखादा कार्यक्रमाचा प्रश्न येतो त्यावेळी आरपीआय शक्यतो म्हणजे विश्वास घेतला जात असं हा सगळ्यांचाच आहे आतापर्यंत अनुभव. माहितीनुसार आपल्याला अनेक पक्षातून संधी मिळत असून देखील तुम्ही अजून देखील आरपीआय पक्षातच ठाम आहात, याचं कारण काय? आरपीआय ही एक चळवळ आहे, एक आंदोलन आहे, तो पक्ष नाही. आणि हा पक्ष बाबासाहेबांच्या विचाराशी निगडीत असलेला पक्ष आहे. याची संकल्पना बाबासाहेबांनी केली होती 1956ला आणि त्यानंतर त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर हा पक्ष स्थापन झालेला आहे. आणि ह्या त्या जे काय 12 उद्देश बाबासाहेबांनी सांगितले होते घटनेमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या, त्यामध्ये या देशातील दलित, शोषित, वंचितांच्या मूलभूत प्रश्नावर लढणारे हा पक्ष लढेल. आणि पैशासाठी तर सगळेच लागतात, पैशावरांसाठी त्यांच्या प्रश्नावरती सगळेच वाच्यता करतात, परंतु जे समाजातील पैशापासून किंवा याच्यापासून वंचित आहेत, आर्थिक दुर्बल आहेत, या घटकांचा कुणीतरी आवाज उचलला पाहिजे ना. आणि ती ही चळवळ सातत्याने करते. 1957 पासून ही चळवळ जी चालू झाली ती आतापर्यंत त्यांचे सत्तेमध्ये कधीच आमचा वाटा आला नाही, परंतु एक राजकीय वचक नेहमीच आरपीआयचं राहिलेलं आहे. आणि बरेचसे प्रश्न रिपब्लिकन पक्षाने हे वंचितांचे, शोषितांचे, पीडितांचे सोडवलेले आहेत. सवर्णांच्या पक्षात त्यांच्या प्रश्नावर देखील सातत्याने बोललं जात आहे किंवा त्यावर विचार केला जातोय. ब्राह्मणांना देखील आरक्षण मिळावं हे आठवले साहेबांनी सातत्याने सांगितलेलं आहे. त्यामुळं रिपब्लिकन पक्ष हे एक आंदोलन आहे आणि त्या आंदोलनामध्ये आम्ही स्वतःच्या मर्जीने गेलेलो आहोत किंवा ते आंदोलन आम्ही चालवत आहोत. आम्हाला अभिमान आहे की या देशाची घटना लिहिणाऱ्यांचा पक्ष, त्याच्या विचारांचा पक्ष आम्ही चालवत आहे. आणि ह्या पक्षाला एक बॅकग्राऊंड आहे ना, ह्या पक्षाला बॅकग्राऊंड आहे, या पक्षाला एक फाउंडेशन आहे, विचारांचं फाउंडेशन, महात्मांच्या विचारांचं फाउंडेशन आहे. आणि या पक्षाचा उद्देशच मूळ या देशातील नव्हे या जगातील सर्व जाती समूहांचा उद्धार करणं किंवा त्यांच्या आर्थिक त्यांची प्रगती करणं, शैक्षणिक प्रगती करणं, सामाजिक प्रगती करणं, हा या रिपब्लिकन पक्षाचा सगळ्यात मोठा मूळ उद्देश आहे. त्यामुळे आम्ही ह्या चळवळीमध्ये सातत्याने काम करतो. 2002 सालापासून तुम्ही आठवलेजींचे एक निकटचे कार्यकर्ते म्हणून आहात, तर असा एखादा आठवणीतला किस्सा तुम्ही सांगू शकाल का? आठवले साहेब हे अतिशय हुशार आणि एखादा कार्यकर्ता काम करतो त्याची कदर करणारी व्यक्ती आहे. आजही पवार साहेबांनंतर जर महाराष्ट्रामध्ये कुठला नेता असेल की तो नावानिशी त्या एरियामध्ये विभागामध्ये गेल्यानंतर त्या कार्यकर्त्या नावानिशी ओळखतो आणि त्याला नावानिशी किती वर्ष झाले असले तरी त्याला विचारणार तू कसा आहेस, बरा आहेस का. काम करणाऱ्या कार्यकर्त्याची कदर करणं हे आठवले साहेबांचं. पूर्वी मी आठवले साहेबांच्या अतिशय निकट होतो, आजही आम्ही आहोत. तर आम्हाला एक पत्र लागत होतं आणि माझ्याकडे पूर्वी आठवले साहेब हे मंत्री असताना त्यांच्या सहीचे पत्र असायचे 2002च्या काळामध्ये. आणि
आठवले साहेब काय करायचे, ते पत्र देऊन ठेवायचे. जो कार्यकर्ता काम करतो त्यांच्याकडे ते पत्र आजही मिळतात. काय लोक माझ्याकडे आजही काही पत्र पडलेले आहेत, साहेबांचे जुने, त्यांच्या सहीचे. मजकूर नसायचं पण सही करून ठेवायचे आणि देऊन टाकायचे, बाबा तुम्हाला काय काम होतं ते घ्या. आणि ज्यावेळी एक असा प्रसंग आला की मला ते पत्र पाहिजे होतं, मी सोलापूरला एका माणसाचं काम करायचं होतं आणि मी घाईघाई साहेबाकडे गेलो आणि साहेबांना म्हटलं, साहेब साहेबांना सांगितलं असं असं काम आहे. साहेब बाहेर निघाले होते, तर म्हटले एक काम कर, मिळालं साहेब मला एक पत्र द्या ना. तर साहेबांच्या लक्षात आलं पत्र संपले फक्त. मग साहेबांनी त्यांचा मेवना दीपू म्हणून होता, साहेब निघाले होते घाईघाईने. त्यांनी सांगितलं, दीपू याला एक पहिलं पत्र दे. आता माझं हस्ताक्षर चांगलं असल्यामुळे साहेबांना माहिती, हा लिहितो चांगला. मला म्हणजे तो हाताने लिहि, आता टाईप करू नको आणि मला दे. मी दिलं पत्र, साहेबांनी हे केलं. जाता साहेब काय बोलले त्या दीपूला की याला 4 पत्र देऊन जा, सहीचे 4 पत्र दे. म्हणजे कार्यकर्त्याकडे काय नाही हे त्यांच्या बरोबर लक्षात आलं, संपलेलं आहे माझे पत्र. असं कल्याण डोंबिवलीमध्ये कोणतं धोरण लक्षात ठेवून तुम्ही पक्षामध्ये कार्यरत आहात? कल्याण डोंबिवलीमध्ये जवळजवळ आमच्या याने जवळजवळ 25 ते 30 झोपडपट्ट्या स्लम एरिया आहेत. आता सगळ्यांचेच प्रश्न सारखे नाहीत. काही खडकपाड्यासारखी उच्चवर्णीय वस्ती आहे किंवा जे स्लम एरियातले बरेचसे प्रश्न आहेत, ते सोडवण्याला आम्ही सातत्याने काम करत असतो. आता खडकपाड्यामध्ये देखील बरेचसे मागासवर्गीय लोक किंवा मागासवर्गीय अधिकारी राहायला गेलेले आहेत, परंतु तिकडे सगळ्या सोयीसुविधा असल्यामुळं जे काही सोयीसुविधा कमी आहेत, बरेचसे प्रश्न आहेत झोपडपट्टीवासियांचे. आज हल्ली स्मार्ट सिटीचा प्रोजेक्ट आलाय, त्याच्यामध्ये असं काय होतंय की त्यांना जो काही त्यांच्यावरती अन्याय होतोय स्लम एरियामध्ये, तर त्यांना न्याय मिळून देण्यासाठी की आता एखादा रस्ता चाललाय, मग त्यातून रस्ता गेल्यानंतर तिथे ज्या झोपडपट्ट्या तुटतात किंवा जे घरं तुटतात, ती घरं त्या घरांना त्यांचं पुनर्वसन कसं करता येईल, किंवा एखाद्या वस्तीमध्ये एखादा एरिया जर ते चांगला करतायत, मग तिथे फेरीवाल्यांचा प्रश्न आहे, तिथले फेरीवाले उठवले जात आहेत, किंवा मग बरेचसे असे प्रश्न आहेत, त्यावरती कोणीतरी बोलणार पाहिजे. मग त्या पद्धतीने आम्ही ते प्रश्न मांडतो, सातत्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ते प्रश्न मांडतो आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याचशा वस्त्या अशा होत्या की त्या तुटत होत्या, त्या वस्त्यांचं आम्ही पुनर्वसन करायला लागलो, वस्त्या पुनर्वसन करायला लागले. बीएससीचा प्रकल्प आहे, बीएससीचा संपलेला आहे, तरी देखील अजून बऱ्याचशा लोकांना घरं मिळालेली नाहीत. आजही ते लोक बनवून भटकतात, त्यांचे प्रश्न देखील आम्ही सातत्याने मांडत असतो. त्याच पद्धतीने आता स्मार्ट सिटी बनते, स्मार्ट सिटीमध्ये मोठमोठे प्रोजेक्ट आलेले आहेत. त्यामध्ये स्टेशन परिसर हा असा आहे की तिथं फेरीवाले बसतात, ते सगळे मागासवर्गीय आहेत. मागासवर्गीय म्हणण्यापेक्षा आर्थिक दुर्बल घटकातले आहेत, तर त्यांचा देखील प्रश्न आहे की त्यांना देखील आता तिथं फेरीवाले नको. त्यांचं असं म्हणणं आहे की 150 मीटरचा हायकोर्टाचा आदेश आहे, किंवा यांच्यामुळे ट्रॅफिक जाम होते, किंवा उद्या जर स्मार्ट सिटी झाली तर ही लोक बरोबर दिसणार नाहीत. मग आमचं सातत्याने आम्ही त्यांना भांडत असतो की यांचा कायदा आहे, त्या कायद्याप्रमाणे यांना जागा द्या, पुनर्वसन करा, लायसन द्या, आणि मग त्यांना तिथून तुम्ही हटवा. तर तुम्ही जर डायरेक्ट ते बंद केलं तर त्या याच्यावरती त्यांचं घर आहे, ते जरी एक पाटी दिसली असली किंवा एखादा बाकडा असला तरी त्याच्यावर त्याचं पूर्ण घर चालतं. आणि लोकशाहीने जगण्याचा अधिकार दिलेला आहे, आपले समान रोजगार निर्मिती करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे ते स्वयंरोजगार निर्माते आहेत. जर त्यांना जर नोकरी मिळाली असती तर ते तिथं आले नसते, परंतु सरकार नोकरी देऊ शकत नाही. इकडे MIDC बंद पडत आहेत, बेरोजगारी वाढते, तर त्यांचा देखील प्रश्न आहे की त्यांना देखील आता तिथं फेरीवाले नको. त्यांचं असं म्हणणं आहे की 150 मीटरचा हायकोर्टाचा आदेश आहे, किंवा यांच्यामुळे ट्रॅफिक जाम होते, किंवा उद्या जर स्मार्ट सिटी झाली तर ही लोक बरोबर दिसणार नाहीत. मग आमचं सातत्याने आम्ही त्यांना भांडत असतो की यांचा कायदा आहे, त्या कायद्याप्रमाणे यांना जागा द्या, पुनर्वसन करा, लायसन द्या, आणि मग त्यांना तिथून तुम्ही हटवा. तर तुम्ही जर डायरेक्ट ते बंद केलं तर त्या याच्यावरती त्यांचं घर आहे, ते जरी एक पाटी दिसली असली किंवा एखादा बाकडा असला तरी त्याच्यावर त्याचं पूर्ण घर चालतं. आणि लोकशाहीने जगण्याचा अधिकार दिलेला आहे, आपले समान रोजगार निर्मिती करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे ते स्वयंरोजगार निर्माते आहेत. जर त्यांना जर नोकरी मिळाली असती तर ते तिथं आले नसते, परंतु सरकार नोकरी देऊ शकत नाही. इकडे MIDC बंद पडत आहेत, बेरोजगारी वाढते. अशा वेळी मग घर कसं चालवायचं हा मोठा प्रश्न त्या फेरीवाल्यांसमोर आहे, आर्थिक दुर्बल घटकांकडे आहे. तर त्यांच्या प्रश्नावरती देखील आम्ही सातत्याने महानगरपालिकेला, रिपब्लिकन हॉकर्स फेडरेशनच्या माध्यमातून सातत्याने आम्ही त्यांच्याकडे, मी स्वतः कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या TBCचा मेंबर आहे, तर त्या पद्धतीने आम्ही सातत्याने त्यांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. राज्यात आज महिलांच्या बाबतीत अनेक मोठमोठ्या घटना घडत आहेत. तुमचे जे पक्षप्रमुख आहेत ते केंद्रात मंत्रीपदावर आहेत, तरीही तुमच्या पक्षाच्या माध्यमातून आज महिलांच्या सुरक्षेबाबत का प्रश्न उठवला जात नाहीये?
काय झालंय, आठवले साहेब मंत्रिमंडळामध्ये आहे आणि ज्या काही राज्यामध्ये महिलांवरती जे अत्याचार वाढत आहेत हे खरंच निंदनीय आहे. कारण आजच्या घडीला महिला ही असुरक्षित झाली आहे. संविधानाने, घटनेने जरी महिलेला बरोबर 50% अधिकार दिला असला तरी एक दुर्बल घटक म्हणून आजही महिलांकडे बघितलं जाते. खरोखर महिला अतिशय हुशार आहेत. आज तुम्ही एवढी मोठी मुलाखत घेताय म्हणजे आदरणीय आहात तुम्ही आम्हाला, कारण तुम्ही ज्या शिक्षणाच्या जोरावर ते आज इथं बसलेला आहात. त्यामुळे महिलांचं सुरक्षा होणं हे प्रथम करत आजपासून नाही, आपण महाभारत रामायणापासून बघतोय की महिलांवरती त्यांच्या सुरक्षेसाठी सातत्याने जे काही लढाई झाल्या मोठमोठ्या हे त्यांच्या सुरक्षेसाठी झालेल्या आहेत. आणि ह्या देशामध्ये महिलांचं देखील राज्य आलेलं आहे ना. आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या महिला आहेत. बंगालच्या मुख्यमंत्री महिला आहेत. तर हे सगळं आज त्यांना संरक्षण मिळालंच पाहिजे. आणि रिपब्लिकन पक्ष जर सत्तेमध्ये असला तरी आठवले साहेब सातत्याने जात आहेत. आता बदलापूरच्या घटनेमध्ये आठवले साहेब आले होते, केंद्रीय मंत्री असताना देखील ते तिथं आले, त्यांनी त्याचा निषेधच केलेला आणि कुणीच या घटनेचं समर्थन करणार नाही. ह्याच्यामध्ये लोकसभेमध्ये संख्या आमची कमी आहे. कमी म्हणजे एकच आठवले साहेब आहेत आमचे. त्यामुळं ते प्रयत्न करतात तिथं सातत्याने मांडण्याचा, परंतु आमची युती हे भाजपांबरोबर असल्यामुळं त्यांचे जास्त ते प्रश्न मांडतात. त्यामुळे आमचं त्यांना समर्थनच असतं की बाबा त्याच्यावरती महिला संरक्षण मिळालं पाहिजे. हे प्रामुख्याने मागणीच आहे रिपब्लिकन पक्ष. आज जर कल्याण डोंबिवलीमध्ये तुमची सत्ता आली तर कशा प्रकारे विकास कामं तुमच्या मार्फत केली जातील? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एक वेळ असा आला होता की आम्ही सत्तेच्या अतिशय जवळ गेलो होतो. म्हणजे एक तर महापौर बनणार किंवा महापौर बनणारच होतो, पण ते ठीक आहे, आमच्या ते काय अंतर्गत कलागतीमुळे किंवा कुरघोडीमुळे ते शक्य झालं नाही. परंतु आमचे गटनेते झालेले आहेत, नगरसेवक झालेले आहेत, सातत्याने नगरसेवक आहेत, त्याच्यामध्ये एक दोन नगरसेवक असतात. आम्ही सत्तेपर्यंत, मी काय पहिलं सांगितलं की आम्ही सत्तेपर्यंत पोहोचलो नाही, परंतु समाजाच्या एकतेच्या दृष्टिकोनातून आणि समाजाच्या भवितव्यासाठी जे काही प्रेशर असतं ते सातत्याने कुठलीही सत्ता येऊ त्याच्यावरती ते असतं. आणि त्याच्या माध्यमातून आम्ही जे काही विकास कामं आहेत, वस्तींचे असेल ते करून घेतो. पण जर आम्हाला त्यातून जर कसं आहे, रिपब्लिकन हा विचार सगळ्यांच्या उदाराचा विचार आहे. तिथं कुणी कमी नाही किंवा कोणी मोठा नाही. तिथं शोषित वंचितापासून बहुजन वर्गातले असो किंवा उच्चवर्णीय वर्गातले असो सगळ्यांना समान न्याय आहे. त्यामुळं जर आमची सत्ता आली तर सगळ्यांना समान न्याय, समान अधिकार देण्याचं आम्ही काम करू. ज्या पद्धतीने जिथं जिथं कमी आहे तिथं पहिल्यांदा आम्ही त्यांना संरक्षण देऊन त्यांचं जे काही काम आहेत ते कामं करण्याचा प्रयत्न करू. ज्या पद्धतीने काम केलं गेलं पाहिजे, जो काही भ्रष्टाचार वाढला हा कमी करण्याचा प्रयत्न करू आणि कामावरती जास्त कसं होईल आता त्या पद्धतीने आम्ही ते काम करण्याचा प्रयत्न करू.